हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सब्जेक्ट मॅथ्स 1 मधील सर्व चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स एक्झाम्पल बोर्डामध्ये आतापर्यंत विचारले गेलेले आहेत, मागील 10 इयर्समधील सर्व एक्झाम्पल्स आपण या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल्स बोर्डामध्ये विचारले गेलेले आहेत किंवा कोणत्या टाईपची एक्झाम्पल येणाऱ्या एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात, हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचाच आहे. तसेच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केला तर यापुढील सर्व व्हिडिओंची लिंक तुमच्यापर्यंत किंवा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. त्यामुळे सबस्क्राईब तसेच नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. सो फ्रेंड्स, मॅथ्स 1 मधील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरला वेटेज आहे 12 मार्क्स. म्हणजे 12 मार्क्सचे एक्झाम्पल्स किंवा इक्वेशन्स पेपरमध्ये विचारले जातात. यामध्ये फर्स्ट 1 मार्क्स, 2 मार्क्स, 3 मार्क्स तसेच 4 मार्क्सचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात. प्रथम आपण बघूया जुलै 24मध्ये कोणकोणते एक्झाम्पल विचारली गेली होती ते बघूया. जुलै 24. ओके, आपल्याला माहिती आहे मार्च आणि जुलैमध्ये SSC बोर्डाची एक्झाम होते, म्हणजे 2 टाइम्स एक्झाम कंडक्ट केली जाते. त्यातील जुलै 24मध्ये या चॅप्टरमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले गेले होते ते बघूया. फर्स्ट, चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट ऑफ द फ्रंट ऑफ द सब क्वेश्चन्स नंबर. हा MCQ टाईप क्वेश्चन फर्स्ट एमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. हा बुकमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये तुम्हाला मिळेल. प्रॉब्लेम सेटमधीलच एक्झाम्पल आहे. ओके, हा 1 मार्क क्वेश्चन्स. नेक्स्ट तसेच नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड, फाइंड व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. अगेन 1 मार्क क्वेश्चन्स. डिटर्मिनंट या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्या बुकमध्ये आहेत, ते आपल्या सर्वांना आपण सॉल्व करतच असाल. डिटर्मिनंट्स एक्झाम्पल्स तुम्हाला सोल्युशन पाहिजे असेल नंतर या सर्व क्वेश्चनचे दिले जातील. आज आपण फक्त IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यानंतर सेकंड, कंप्लीट द फॉलोइंग टेबल फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ इक्वेशन्स. आपल्यामध्ये ग्राफ ड्रॉ करण्यासाठी आपल्याला हे चार्ट फक्त कंप्लीट करायचं आहे. या बॉक्समध्ये प्रॉपर आन्सर आपल्याला लिहायचं आहे. 2 मार्क क्वेश्चन्स, 4 बॉक्स. ओके, मग ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन्स आहे. 2A मध्ये या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन नंबर 2A. नेक्स्ट, अगेन सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं. हा क्वेश्चन कुठे विचारतात? 2B मध्ये विचारला जातो. क्वेश्चन नंबर 2B. नेक्स्ट, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स मेथड्स. हा कुठे विचार? 3B मध्ये हा क्वेश्चन्स विचारला जातो. नेक्स्ट, अगेन 3 मार्क क्वेश्चन्स आहे. युजिंग इन्फॉर्मेशन गिवन फॉलोइंग द फिगर, फाइंड द लेंथ अँड ब्रेथ ऑफ दिस रेक्टँगल इन सेंटीमीटर. हा सुद्धा आपल्या बुकमध्ये या टाईपचा क्वेश्चन्स आहे किंवा हाच असेल. ओके, म्हणजे आपल्याला हे 3 मार्क क्वेश्चन 3B मध्ये या टाईपचा क्वेश्चन विचारला जातो. ओके, म्हणजे मार्च आपण जुलै 24चे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तसेच आता मार्च 24 2024ला कोणकोणते एक्झाम्पल्स, कोणकोणते क्वेश्चन विचारले गेले होते ते बघूया. मार्च 24 फर्स्ट आपल्यामध्ये MCQ या चॅप्टरमध्ये विचारला जातो. त्यामुळे जे प्रॉब्लेम सेटमध्ये जेवढे MCQ दिलेले आहेत 5 ते 5 to 6 MCQ त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते परफेक्ट करायचे आहेत. त्यापैकी एक MCQ हे एक्झाममध्ये नक्की विचारला जातो. नेक्स्ट, मार्च 24 फर्स्ट एक्झाम्पल इज चूज द करेक्ट, दॅट इज MCQ क्वेश्चन्स. टू ड्रॉ द ग्राफ x + 2y = 4, फाइंड x when y = 1. आपल्याला करेक्ट MCQ यामध्ये चूज करायचं आहे आणि लिहायचं आहे. सिम्पल असतो. नेक्स्ट सेकंड, इफ 17x + 15y = 11, 15x + 70y = 21, देन फाइंड व्हॅल्यू ऑफ x - y. x - y आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू फाइंड करायची आहे. सबस्ट्रॅक्ट करायचे. 1 - इक्वेशन 1 - इक्वेशन
2. सो आपण याचं सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला एक्स मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला सहज मिळून जाईल. नेक्स्ट थर्ड, इफ 0 2 इज द सोल्युशन ऑफ 2x + 3y = k. एक्सची व्हॅल्यू 0, वायची व्हॅल्यू 2 इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा म्हणजे तुम्हाला केची व्हॅल्यू मिळेल. 2 मार्क क्वेश्चन्स म्हणजे आणि हे ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन्स आहे. ॲक्टिव्हिटी हा सिम्पल ॲक्टिव्हिटी आहे. x = 0, y = 2. ओके, 2x, x is what? 0, 2, k - 6. ओके, सो या टाईपचे एक्झाम्पल्स एक्झाम बोर्डमध्ये विचारले जातात. सेकंड क्वेश्चन्स बघा, या टाईपचा क्वेश्चन मार्च जुलै 24ला सुद्धा या टाईपचा क्वेश्चन विचारला गेला होता. म्हणजे बा तुम्हाला आयडिया येईल कोणत्या टाईपचे एक्झाम्पल्स क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला स्टडी करायला खूप सोपं जाईल. सो नेक्स्ट, क्रॅमर्स रूलवरती पुन्हा क्रॅमर्स रूल खूप महत्त्वाचं आहे. एक एक्झाम्पल एक्झाममध्ये विचारलं जातंच क्रॅमर्स रूल. नेक्स्ट, टू ड्रॉ ग्राफ, answer the following questions. Which type of triangle is formed by line x and y base on side? Find the area of triangle. हा क्वेश्चन विचारला होता. 5th क्वेश्चन नंबर 5. मग ग्राफ ड्रॉ करायचं आहे आणि ग्राफ ड्रॉ करून आपल्याला हे ॲन्सर द्यायचे आहेत. इथे आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो, तुम्ही ड्रॉ करू शकता. नेक्स्ट, जुलै 23 पुन्हा एकदा MCQ प्रत्येक वर्षी या चॅप्टरमधला विचारला तर कमी MCQ यामध्ये आहेत. खूप 4 to 5 MCQ या चॅप्टरमध्ये आहेत. त्यापैकी ते परफेक्ट केला तर 1 मार्क्स कुठेही जाणार नाही. सो नेक्स्ट बघा, आता फास्ट बघूया आपण. तुम्हाला स्क्रीनवरती सर्व क्वेश्चन्स दिसत आहेत. या टाईपचा सुद्धा क्वेश्चन्स अगोदर विचारला होता. एक्स मायनस वायची व्हॅल्यू विचारली होती. या इथे एक्स प्लस वायची व्हॅल्यू म्हणजे ॲडिशन करायचं आहे. या टाईपचा एक्झाम्पलसुद्धा या अगोदर एक्झाममध्ये विचारलं गेलेलं आहे. हे पुढे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट बघा, इथे क्वेश्चन्स दिले आहेत आणि पुढे मार्क्स दिले आहेत म्हणजे तुम्हाला आयडिया येईल हा क्वेश्चन कोणत्या क्वेश्चनमध्ये, हे एक्झाम्पल कोणत्या क्वेश्चनमध्ये विचारलं गेलं होतं. 3 मार्क्स मीन्स हा 3B. हे ॲक्टिव्हिटी 3 मार्क्सची असेल तर 3A मध्ये या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे मार्क्स बघून तुम्हाला आयडिया येईल. मार्च 23 डिटर्मिनंट विचारलंय. 1 मार्क क्वेश्चन्स यासाठी MCQ. अगदी ॲक्टिव्हिटी सिम्पल ॲक्टिव्हिटी दिलेस मग इथे किती येणार 21. ओके, सो x इज 21/7 सिम्पल असतात किती 3. आन्सर इज 3. सो नेक्स्ट 2 मार्क क्वेश्चन्स सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. क्रॅमर्स रूल प्रत्येक वर्षी क्रॅमर्स रूल विचारला जातोय त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला या करून ठेवायचं आहे. नेक्स्ट 6 ड्रॉ ग्राफ इक्वेशन. क्वेश्चन नंबर 5 मध्ये या टाईपचे क्वेश्चन्स हा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे. ओके, तर 3 मार्क क्वेश्चन 3B मध्ये सुद्धा आहेत आणि 3 मार्क क्वेश्चन 5 मध्ये सुद्धा. क्वेश्चन नंबर 5 ला सुद्धा 3 मार्क्सच आहेत त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट 22 हा 22 कुठला पेंडेमिक पिरियड होता, कोरोना पेंडेमिक पिरियड. तर काही सिलेबस आपल्याला रिड्यूस केलेला होता त्यावेळी तरीसुद्धा क्वेश्चन्स आपल्याला बघायला हरकत नाहीत. बघा पुन्हा MCQ दिलेला आहे. एक न्यूमेरिकल्स दिलेला आहे. ओके, बघू शकता बुकमधलंच आहे. ॲक्टिव्हिटी आहे. या चॅप्टर जास्त मार्क्स असू शकतात कारण पेंडेमिकमध्ये काही चॅप्टरसुद्धा रिड्यूस केलेले होते. एक्स प्लस वाय एक्स मायनस वायची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. हे क्वेश्चन हा खूप वेळा विचारला गेलेला आहे. एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय सेम एक्झाम्पल. ओके, आणि आपल्याला माहिती आहे जवळपास 20% मिनिमम 20% एक्झाम्पल्स हे लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमधले विचारले जातात. त्यामुळे म्हणून हे क्वेश्चन्स बघणं खूप महत्त्वाचं आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स 3 मार्क क्वेश्चन्स. 2 डिजिट नंबर्स 3 मार्क क्वेश्चन्स. नेक्स्ट आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग ग्राफिकल मेथड्स. ग्राफ ड्रॉ करून आपल्याला हे एक्झाम्पल्स सायमल्टेनियस एक्झाम्पल्स सॉल्व करायचं आहे. 4 मार्क क्वेश्चन्स आहे म्हणजे हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर मार्च 22 अगेन पेंडेमिक पिरियड, कोरोना पेंडेमिक पिरियड. काही सिलेबस कमी केला होता त्या हे चॅप्टर
रिड्यूस केलेलं नव्हतं. या चॅप्टरमध्ये काही टॉपिक आपल्याला काही पार्ट्स रिड्यूस केलेला होता. तुम्ही आपण एक्झाम्पल मात्र नक्की बघू शकता. आपण स्क्रीनवरती सर्व एक्झाम्पल दिसतात. अगेन क्रेमर्स रूल खूप इम्पॉर्टन्स आहे, दरवर्षी विचारलं जातं. या टाईपचे एक्झाम्पलसुद्धा खूप वेळा विचारले गेलेले आहेत. नेक्स्ट ग्राफिकल मेथडला 3 मार्क क्वेश्चन्स आहे या ठिकाणी. 7th सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीष आणि सविता 31 इयर्स सॉल्व करू शकता. सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे. अगेन पेरिमीटर ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल 4 मार्क क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे. 21 मी आता रीड करत नाही, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय. क्वेश्चन्स तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. ओके, स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही नंतर बुकमध्ये लिहून घेऊ शकता. मार्च 21 नो एक्झाम ड्यू टू पेंडेमिक. मार्च 21ला एक्झाम झालेली नव्हती. ओके, नेक्स्ट जुलै 20 डिटर्मिनंट दरवर्षी विचारला जातो. क्रेमर्स रूल दरवर्षी विचारला जातोय. ग्राफिकल मेथड सुद्धा विचारलेलं आहे. जे ग्राफिकल मेथड्स 3B किंवा 4 क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलं नाही तरी क्वेश्चन नंबर 5 मध्ये ग्राफ ड्रॉ करायला विचारलं जाऊ शकतं. मार्च 20 विद्यामित्र तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर लिहू शकता. IMP क्वेश्चन्स आहेत, बोर्डाला विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्ही त्याचा हेच तुम्ही बुकमध्ये सॉल्व करून त्याची प्रॅक्टिस करू शकताय. हा 4 मार्क क्वेश्चन्स आहे. नेक्स्ट मार्च 19 ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये मार्च 25चे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्यामध्ये ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही बघू शकता. ओके, सो फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला